हॅलो, तर आमचा नवीनच व्लॉग आहे आणि आजच्या या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत मसाले भाताची रेसिपी। तर ह्या ताटात ज्या वेजीस होत्या त्या पहिले आपण कापून घेऊया। कोथिंबीर, टोमॅटो, मिरची आणि कांदा, मटार, फुलावर आणि बटाटा, खडे मसाले जीरं, छोटी वेलची, मोठी वेलची, जावित्री, दालचिनी, चक्रफूल, लवंग, काळी मिरी, तेजपत्ते। मसाले मीठ, हळद, लाल मिरची पावडर, घरातलं तिखट, बिर्याणी मसाला आणि ही कस्तुरी मेथी। आता कुकर मध्ये तेल टाकून घेऊया। तेल तापल्यानंतर त्यात आता सगळे खडे मसाले टाकून घेऊया। खडे मसाले भाजून झाल्यानंतर त्यात आता आपण मिरची टाकून घेऊया। मिरची भाजून झाल्यावर त्यात आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊन ती देखील छान अशी मिक्स करून घ्यायची। त्यानंतर त्यात आता आपण कांदा टाकून घेऊया आणि त्यात थोडासा कोथिंबीर टाकूया। आता कांदा आपण छान भाजून घेऊया। कांदा छान भाजून झाला आता त्यात टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटो पण छान भाजून घेऊया। टोमॅटो आता छान भाजून झाला आता आपण ह्यात सगळे मसाले टाकून घेऊया आणि मसाले छान भाजून घेऊया। मसाले भाजून झालेत आता ह्याच्यात सगळ्या भाज्या टाकून घेऊया। सगळ्या भाज्या त्याच्यात टाकल्यानंतर सगळ्या छान अशा मिक्स करून त्यांना वाफेवर 5 मिनिटं शिजवून घेऊया। आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि भाज्या देखील वाफेवर शिजलेल्या आहेत। आता शिजलेल्या भाज्यांमध्ये थोडासा कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर घातल्यानंतर आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला तो आता त्याच्यात घालून घेऊया आणि तो छान मिक्स झाल्यानंतर त्यात पाणी घालून त्याला कुकरचं झाकण लावून 2 शिट्या काढून घेऊया। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपण कुकर उघडूया। मगाशी जो आपण बिर्याणी मसाला बाजूला ठेवलेला तो आता छान टाकून घेऊया आणि बिर्याणी मसाल्यानंतर कोथिंबीर टाकून भात आपण छान असा मिक्स करून घेऊया।
आता आपला मसाले भात तयार आहे. तर हा मसाले भात तुम्ही पापड आणि लोणच्या सोबत खाऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.